महाकुंभ हा केवळ एक धार्मिक सोहळा नसून तर तो आध्यात्मिक उन्नती, संस्कृतीचा जागर आणि मानवतेचा संगम आहे. येथे आल्याने मन शांती लाभते, जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते आणि हिंदू धर्मातील विविध परंपरांबद्दल जवळून अनुभव घेता येतो. आणि मी स्वतःला खूप नशीबवान मानतो. या 2025 मध्ये झालेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये मला जाता आलं आणि तो अनुभव घेता आला. बोला हर हर नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि मी आणि ऋषी आम्ही दोघं चाललेलो आहे खतरनाक. आपण लांब चाललेलो आहे खतरनाक लांब. म्हणजे हे आम्ही आता सांगू शकत नाही एवढं लांब चाललोय. बरोबर 24 तासाची ट्रॅव्हलिंग आहे. त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहे की नॉन स्टॉप जायचंय. आणि पहिल्यांदा आयुष्यामध्ये मी पण पहिल्यांदा एवढं लांब कुठंतरी बाय कार चाललेलो आहे. आणि कुठं चाललोय ते कळलंच तुम्हाला. थंबनेल लगेच नाही सांगायचं ना. थंबनेल बघून तर आलेले आहेत. थंबनेल बघून आलेले आहेत. तर आम्ही चाललेलो आहे महाकुंभ मेळ्याला, जो आता या वर्षी जो आलाय तो 144 वर्षानंतर आलेला आहे. म्हणून आम्ही चाललोय महाकुंभ मेळ्याला. आणि खूप दिवसांपासून आमचा प्लॅन होता की जायचं. मला काल ऋषाने फोन केला की आजच जायचं म्हणला. म्हणजे काल रात्री म्हणलं आजच जायला. माझ्याकडे कपडे नाही, इस्त्री करायला लागते, ते भरायला लागते, मग यायला लागेल. दाढी करायची होती, जरा ग्रूमिंगला पण आपला टाइम दिला पाहिजे, वेळ दिला पाहिजे. म्हणलं आज नाही, आपण उद्या जाऊ. आणि अचानक भयानक आम्ही दोघंच निघालोय. अख्खी गाडी रिकामी आहे. तर आम्ही आता चाललो इथून नाशिकला. तर ट्राय करतो, आम्ही कन्व्हिन्स करतो अजून पण की 1-2 मित्रांना कन्व्हिन्स करतो की चला कोणीतरी, तरी येत नाहीयेत. कोण आम्हाला जर नाही भेटलं तर सर ते शेवटी आम्ही दोघंच जाणार आहे. हा थोड्या वेळ गाडी चालवून, मी थोड्या वेळ गाडी चालवून, पण गाडी नॉन स्टॉप जाणार एवढं. येस, कारण आम्हाला 24 तासाच्या आतमध्ये 23 तास दाखवत होते. आता हा थंबनेलचं आमचं टायटलच राहणार आहे, नॉन स्टॉप 24 तास गाडी चालू. नॉन स्टॉप 24 तास कुंभमेळा. गोइंग टू कुंभमेळा. तेच एखाद्या वेळेस बदललेलं पण असेल. मी माझं काही सांगता येत नाही काय, पण एन्जॉय करा. आणि एन्जॉय पेक्षा ह्या ब्लॉग मध्ये आमच्या थ्रू तुम्ही हा ब्लॉग बघताय म्हणजे आम्ही कुंभमेळ्यामध्ये चाललोय, तर आमच्या सोबत तुम्ही पण चाललेलेच आहात. म्हणून आम्ही स्नान केलं. मी फोन पण वाटलं तर नदीत डुबवतो असा. आणि आमच्या बरोबर तुमचं पण स्नान. राधे राधे हर हर महादेव. छावा पिक्चर मधल्या सारखं. नमो पार्वती पदे हर हर महादेव. बादशाहने दरवाजा बघा कसा उघडा ठेवून गेला. तर आता आम्ही सिन्नर पर्यंत पोहोचलोय. आता जेवायला थांबलो इथं. आता तो साहिल म्हणून येतोय आणि आपला रोहित जावदाला सोडायला येतोय. जेवून मग परत निघू आता, कारण समृद्धी महामार्गाला आम्ही काय रे जेवायचं मेनू काढू. समृद्धी महामार्गाला ज्यावेळेस लागेल आम्ही, तर त्याच्यानंतर आम्हाला थांबायला वेळच नाही. कारण कमीत कमी 5 ते 6 तास ट्रॅव्हलिंग असेल आणि तिथून मधून एक्झिट नाहीये समृद्धी महामार्गाला. म्हणून आत्ताच खाणार आहे आणि गाडीत काहीतरी खायला घेऊन जाणार आहे इथनं. ह्याला काय अर्थ, आम्ही ब्लॉग मध्ये ह्याला आहे ना, हे बिस्किट पुडा आहे का? बिस्किट पुडा आहे आता चुकीच्या अर्थाने बोलताय. बिस्किट पुडा तूच काय ना, काय आता काय रिॲक्ट हो. काय ऋषी काय बोलला तेव्हा म्हणतोय त्या पाण्यामध्ये व्हायरस आलाय, केस जातात डायरेक्ट. तर आंघोळ कशी करणार तू आता? नका रे, तोंडच देईल फक्त, डोकं नाही उडवायचं. कारण आता तुझी केस जर वरची गेली तर तू असा दिसला तर हे तर फुटेज मी टाकणार, कारण तू येत नाही आमच्यासोबत. नो कमेंट्स. बघ येतो का लगेच फुटेज डिलीट करतो आम्ही. येत असेल ते फुटेज डिलीट करणार. आता ही आपली गाडी सफारी आहे आणि सफारीला आम्ही कियाच्या उषा आता झेप्टोवरनं मागवलं जस्ट नेक रेस्ट. आणि इकडे माग उषा मागवलेल्या आहेत, ते पण दाखवतो तुम्हाला. खास कियाची ब्रँडिंग झेप्टोवरनं ऑर्डर केलं आता. कसं आहे झेप्टोची सर्व्हिस? अरे तुझी गाडी पण कियाच आहे का? हा, आणि तुझ्यातल्या गाडीतले कुठे येऊ शा? मग
त्याच डिलिव्हर केलं. अच्छा, आम्ही काय झालं, आम्ही पुण्या टू नाशिक पर्यंत आलो आणि आम्हाला कळलं की आमची मान खूप दुखते आणि मग ह्याची जी गाडी आहे किया, ह्याच्यातल्या उषा काढलेत, नेकरेस्ट काढलेत आणि आम्ही चाललो आता त्याच्या गाडीतल्या सगळ्या गोष्टी घेऊन. कुत्ता है तो कुत्ता. काय विषय चालला होता? त्याला सांगत होतो मी काय म्हणतोय, तू छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर पाहिला का? येस तू पाहिला का? अरे यार तू सोडच विषय, आम्ही दोन्ही पण बघितले. रिव्ह्यू दे. रिव्ह्यू अतिशय उत्तम असा चित्रपट आहे. म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रीयांनी तर बघितलाच पाहिजे. भारतातल्या तर प्रत्येक नागरिकांनी बघितलं पाहिजे, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने हा चित्रपट बघितला पाहिजे. लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत मन भरून येईल. तुम्हाला गर्व वाटेल की तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आले. कास्टिंग कशी वाटली? अति उत्तम, प्रचंड. आपल्या सर्व मराठी कलाकारांनी खूप भारी काम केलं. सीन कोणता आवडला सगळ्यात? सीन मला कवी कलश आणि संभाजी महाराजांचा जो ते एकमेकांपासून लांब होतात असे, जी कविता आहे ती कविता आहे ती मनाला भावली खूप. मैं नमक हूँ आपका, नाही तुम तिलक हो, नहीं कलश नाही काय, नाही कवी जी तुम तिलक हो मेरे माथे का. आणि मेन तर तेच आहे की आपला राजा केवढं शौर्य होता, म्हणजे आपल्या राजांमध्ये केवढं शौर्य होतं त्या पिक्चर मध्ये दिसतंय. फायनली 2 तास किती 250-300 किलोमीटर आल्याच्या नंतर आम्ही इथं आलोय. असं दाबून धरणार समृद्धी महामार्गावरून आलोय आणि आम्ही आता पेट्रोल टाकायला थांबलोय. थोडस रेस्ट पण करू भाई, टायर बेर फुटायचा आणि मी जायचो डायरेक्टच माझ्या प्रयागराज वरनं मी डायरेक्ट यमराजच्या बाजूलाच मीटिंग करायला. कशाला पण हात लावायला नको लावा. फायनली आम्ही नागपूरच्या टोल नाक्यावर पोहोचलेलो आहे. किती रुपये कट झाले भाई? मला मेसेज येईल. आणि बघता बघता आमच्या ऋषी भाऊंनी गाडी चालवली आहे. किती चालवली ऋषा? 6 वाजल्यापासून आता बरोबर वाजलेले रात्रीचे 3 वाजलेले आहेत आणि भाऊ अजून पण नॉनस्टॉपच चाललेला आहे. वन साइड खेळतोय आणि असंच त्याला झाडावर चढवून आम्ही त्याला प्रयागराज पर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणजे ऋषी भाऊ एक नंबर गाडी चालवतो. ऍक्च्युअली तुम्हाला सांगतो, गाडी चालवून तुम्हाला काहीतरी ऍक्टिव्हिटी करायला भेटते. ती साईडला बसून मोबाईल चालतात, तिकडे बघतात, बाहेर बघतात, परत फोन चालतात. पण मी तुम्हाला सांगू का पर्सनली की मी अजून झोपलो नाही, साहिल पण झोपला नाही. आम्ही बोलत चाललोय म्हणून ह्याला ती एनर्जी येते. उलट बाजूला बसून मला झोप यायला लागली. मी आता चालवणार आहे गाडी नागपूर पासून. बघूयात, म्हणजे नागपूर तर पोहोचलोय आम्ही इथं, पण आता बघू चालवणार आहे. नाहीतर हाला परत झाडावर चढवणार आणि मी मागे जाऊन झोपणार. मला अजून गाडी चालवायला कंटाळा आला नाहीये, त्यामुळे मी अजून चालवणार आहे गाडी. तू एक काम कर. आणि काहीच तुम्हाला सांगतो, ह्यांच्या हातात गाडी तू डोकं चालव साहिल. गाडी आम्ही चालवतो. सकाळी 7 वाजेल आणि उजेड येईल त्यावेळेस ह्यांच्यापैकी पुन्हा करता गाडी चालवणार. तोवर गाडी कुठं हलणार नाही. मी तर दिवसा गाडी चालवत नाही ना, मला दिवस आंधळेपणा चालू आहे म्हणून मी दिवसा नाही चालवत. गॉगल देतो ना हो, माझ्याकडे आहे. इथं नागपूरचं तुम्ही बघू शकता, काय दिसतच नाही, रात्री झाली. जाऊ दे, तुम्हाला परत येताना नागपूर दाखवतो मी. आता ऋषा म्हणतो किती डिस्टन्स राहिले? अवघं 500 किलोमीटर राहिले. अवघे नसतात ते 500 म्हणजे पुणे टू डायरेक्ट देवबाग. 538 सॉरी, पुणे पण नाही, पनवेल टू देवबाग. ज्या प्रकारे आपल्याला टोटल डिस्टन्स होतं 1300 किलोमीटरचं, त्यातला 800 कव्हर झालं. त्या कम्पॅरिझन मध्ये अवघच राहिले. फक्त 500 किलोमीटर राहिले, काय 800 किलोमीटर कव्हर केलेले आहे. ऋषाचा हा निर्णय जो आहे नॉनस्टॉप वाला, हा खूप डेंजर वाला निर्णय. ऍक्च्युअल मध्ये अजून दमल्यासारखं वाटत ना मला, कारण सकाळचे 6 वाजत आलेत. 12 तास झाले. 12 तास ड्रायव्हिंग करतोय आमचा ऋषा नॉनस्टॉप. आणि इकडं पुण्याच्या पण गाड्या आल्या. तिथं बघा काही इकडं पण काही लोक नाही का स्टे केलं त्यांनी, नाही का राहिले स्टे म्हणजे थांबले तिथं. लाईट डोक्याच्या मागे आलो, काय क्लिअर झालं रे. बापरे, काय फरक इफेक्ट आला असेल तासला डायरेक्ट साइड लाईट.
गुड मॉर्निंग गाईज. तर आम्ही आता UP मध्ये पोहोचलोय. मी जरा झोपलो होतो मगाशी, तिथं ढाब्यावर थांबलो. त्याच्यानंतर आम्ही 7 वाजल्या, मी 6:30 ते 7 वाजल्यापासून झोपलो होतो. आता बरोबर 1ला 10 मिनिट कमी आहेत आणि आम्ही आता UP मध्ये. इथून पण 100 किलोमीटर बाकी आहे. इथं मी थांबलो होतो फ्रेश व्हायला, ब्रश वगैरे केला. आता नाश्ता करूया. तुम्ही आता जज करू नका मी कसा दिसतोय काय दिसतोय, कारण मी आता पारूस आहे. इथे अजून आम्ही नॉनस्टॉप चाललोय. हॉटेल बिटेल काय तसलं काही विषय नाही केला, कारण लवकर पोचायचं होतं. आणि आता मी पारूस दिसतोय म्हणून गॉगल घातलाय, कारण आता मी आंघोळ केल्यासारखं वाटतंय. चला नाश्ता करूया आणि लवकर निघू. गाईज या हॉटेलमध्ये थांबलोय आम्ही नाश्त्याला. इथं ही कॉफी त्यांनी विकतोय आम्हाला, स्टारबक्सची. 350 रुपयाला. या हॉटेलमध्ये अलाउड कसं काय? स्टारबक्स वाल्यांना ऍक्शन घ्या यांच्यावर. प्रयागराजची कमान आहे रे. आता इकडे आले म्हणजे इकडे यमुना द्वार नदीचा द्वार आहे या ठिकाणी. आणि आम्ही आता प्रयागराज मध्ये एंट्री केलेली आहे, पोहोचलेलो आहे. तर आता ठरवायचं आम्हाला आंघोळ करायची अगोदर रूम शोधायचा आहे. तर मला असं वाटतं, मी काल ऋषाला बोललो की आपण अगोदर रूम शोधू, आराम करू आणि उद्या सकाळी जाऊ स्नान करायला. कारण आता चेहऱ्यावरती खूप दमल्यासारखं होते. म्हणजे आम्हाला ऍक्च्युली तसं स्टे करायला पाहिजे होतं नागपूर किंवा जबलपूर साईडला, पण जाऊ द्या आम्ही नॉनस्टॉप म्हणून आता थांबायचा विचार करू, एक रेस्ट करू, जरा वातावरण बघू आणि मग दुसऱ्या दिवशी बाहेर येऊ. ओके. अरे यार पोचलो आपण ऋषी. आणि आपल्याला किती भारी रोड भेटला. तर मित्रांनो आता आम्ही जस्ट पोहोचलोय. खूप वेळ झाला इथे ना गाडी शोधायला लागत. इथे किती गर्दी आहे बघू शकता. इकडं गाडी शोधायला खूप मेहनत घेतली आम्ही. तिथपर्यंत गेलो, तिकडून परत आलो आणि फायनली मग इथं जागा भेटली. इथं गाडी लावून टाकली. आता इथून आम्हाला 2 व्हीलरवरती सोडणार त्या ब्रिज पर्यंत. जो तिकडचा ब्रिज दिसतोय त्या ब्रिज पाशी 2 व्हीलर पर्यंत सोडणार. आणि तिथून ते म्हणतात की बोट करून पलीकडच्या साईडला जावा किंवा चालत जावा, तुमची मर्जी. भरोसा कर सकते ना आप पे? क्योंकि उधर जाकर आपको वीडियो दिखाऊंगा मैं. तुम सही बोल रहे थे. टेढ़ा है रे, डेंजर. एक साइड को लेके जा रहा है मेरे को. प्रयागराजला येऊन गाडी चालवणार असं कधी वाटलं होतं तुम्हाला? आता ज्यांनी मला ऑफर टाकली 100 रुपयात घेऊन जायची, मीच त्याला 100 रुपयात घेऊन चाललो तिकडे घाटावरती. मतलब ये बंदा हमको 100 रुपये 100 रुपये देगा ना छोड़ने के वहाँ पे छोडणे के. इथं जी लोक असं मुंबई पुण्यातले असं, नाशिक महाराष्ट्रातले असं, एखाद्याला वाटत काय की विशाल भाईने इकडे धंदा चालू केला काय माहिती. स्पीड मारला जरा बाप. लोकल है लोकल. हम इधर का लोकल है भैया. लोकल मतलब इधर के स्थायिक है हम. तर गाईज आता इथून आम्ही मगाशी जिथं गाडी लावली तिथून आम्हाला 5 किलोमीटर असं गाडीवरती जायचंय. आणि हा बारीक पोरगा, मला ह्याच्याकडे बघून असं वाटलं की ह्याला आमचं वजन झेपणार नाही, म्हणून मी स्वतः गाडी चालवतोय आणि सायलेला मागं बसवलेलं आहे. आणि असं दाखवतो जर पडलं तर कसली आठव येणार. इथून त्रिवेणी संगमला सोडणार होतो. तिथून कसली तरी बोट घ्यायची म्हणतात. आणि बघू ती बोट घ्यायची गरज आहे का नाहीये. चलो आता एन्जॉय करू. वादळ सुटलाय गो इश्काचा, आपले दोघांचे फिरवाचा. तुझ्या ओठांचं नाजूक हसणं ताबा घेतय माझे दिलाचा. रंग नवायो है फिरतीचा, आपले दोघांचे जीवनाचा. खोळ झालंय मन हे माझं, जीव जडलाय तुझे व माझा. जतिन चलो बाय बाय. तुम वीडियो में दिखेंगे, हमारा वीडियो देखो ये. चलो भैया. आता आम्हाला जिथून सोडलं तिथून आम्हाला काल दुसरी गाडी करायला लागली, कारण त्यांच्या बाउंड्री ठरलेल्या आहेत. त्या बाउंड्रीपर्यंत आम्ही सोडणार. त्याच्यानंतर ते दुसरे गाववाले सोडणार. गाववाले म्हणून त्यांनी बाउंड्री ठरवून घेतले. ती लोक पर पर्सन असे चार्जेस त्यांनी छोटे छोटे ठरवलेले आहेत.
असा विषय. आणि आता हे तिथे सोडून तिथे वेगळी बोट करायची. आता मलाच कळत नाही काय विषय बरोबर आहे चुकीचा आहे. जे जे येऊन गेलेत त्यांनी कमेंट करून आम्हाला नक्की सांगा की आम्ही जे चाललोय ते परफेक्ट चाललोय का. आता जे इथून आम्हाला चाललंय 3 किलोमीटर सोडायला. 1,500 रुपये लागले. तुम्हाला आता गर्दी बघायची का. तुम्हाला मी 1 मिनिटात गर्दी दाखवतो. आता मी तुम्हाला सांगतो की काय म्हणतात ते गर्दी किती दिसली मला माहित नाही पण दाखवायचा तर फुल प्रयत्न केलाय. इथे ना एवढी भांडणं चाललेत ना की आता 5 वाजेपर्यंत टाइम असतो यांच्या. ह्या बोटी आहेत ना जेवढ्या इथं एवढ्या आहेत ह्या बोटी आपल्याला तिकडे संगमला सोडतात आणि आता 5 वाजता यांचा टाइम असतो तो संपलेला आहे टाइम. यांच्यामध्ये भांडणं चालली होती आता ह्या लोकांमध्ये आणि ह्या लोकांमध्ये भांडणं चालली होती. तर बघू आता आमचं सायला तिकडे सेटिंग लावतोय कसं जायचं. नाहीतर मग उद्या परत यावं लागेल. नाहीतर ऋषा म्हणतो इथंच आंघोळ करू. हे जे लोक घुसलेत का आतमध्ये इकडे घुसूया पण गर्दी फुल राहावंच आहे. मेन आपल्याला तिकडे जायचं. तिकडं या लाईटी दिसतात का तिकडे होतं जरा पुढे यायचं ना जरा. भांडणं चालू आम्हाला मराठी हिंदीत बोलत होते ना. पण घ्यायचं माझी पण टोन मिक्स झाली. का चाहिए हमको नाव चाहिए. फायनली आम्हाला बोट भेटलेले आहे 1,500 रुपये पर पर्सन. तर आम्ही चाललेलो म्हणजे हे तयार होत नाहीये. तो आता बोटवाला काय म्हणतोय की पोलीस आम्हाला मारेल तिथं गेल्याच्या नंतर तुम्ही त्यांना सांगा की आमच्या आणि आम्ही त्यांना बळजुबरी आणले. मार खायचा तर आम्ही खाईन पण तू आम्हाला घेऊन चल. आता काय आम्हाला सोडत नाहीये. हे वाले जे आहेत हेच मेन विषय. आता खूप म्हणजे खूप डेंजर वैतगलेलं आहे. आम्ही तुम्ही आम्हाला बोटीमधले फुटेज पाहिले असेल. आम्ही बोटीतनं फार थोडस तोंडाला आलेला घास जो जातो तो याला म्हणतात. आम्ही फार जवळ गेलो आणि तिथून पण मग ते प्रशासनाची माणसं आले आणि म्हणले की तोहर को मार क्या असे म्हणजे त्यांना शिव्या दिल्या. ते राजस्थानला गेला असतो. तर असा विषय झालाय की आम्हाला त्यांनी परत आणलं इकडं. मग आता आम्हाला पैसे नाही द्यायला लागले काय नाही पण त्यांनी आम्हाला एक बोटिंग फ्री मध्ये दिले एक ट्रीट. आम्ही समजून घेतलं की गेलो मस्त बोटिंग करून आलो यमुनामध्ये. असं अजून प्लॅनिंग नाही झालं आमचा. तिथं राहायचं आहे का इथून जायचं आहे. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की वंदे वंदे हर हर. आयुर्वेद के क्षेत्र में जहाँ भी लगा कुछ बड़ा काम उसने जो भी आया रास्ते में उसको खरीदा और उसको बड़ा किया. झंडू आया तो झंडू को, कोई और आया तो उसको, सबको खरीद कर एक नई दिशा दी आयुर्वेद के क्षेत्र में. लेकिन सेवा के क्षेत्र में भी जगन्नाथपुरी में हम देखते हैं 1000 साल के लिए
एक 1000 साल के लिए। तर आता आम्ही फायनल डिसिजन घेतला की आम्ही तिथून 2 किलोमीटर चालत आलो, कारण बाईक बिक्स पण नव्हत्या. चालत येऊन आता इथे संगमच येतो, पण म्हणजे संगमला चालू आपण. आलं का? हो. अच्छा, मला तुम्ही पलीकडे जातो गंगा घाटच्या. 3 कॉफी चाहिए. नाही 2 कॉफी 1 चाय चाहिए. अच्छा, तर आता ह्या मागाची आजी दिसतात, ह्याची गर्दी दिसते. गेली का? तर त्या आजींचा असा विषय झाला की त्यांचे दोन्ही नातू दुपारी 3 वाजल्यापासून हरवले होते आणि आता ते मिळालेत म्हणून ते खूप रडत होते आता डेंजरवाले. तर आता आपण आंघोळ करतोय आणि आंघोळ करण्यासाठी आंघोळ तर आपण घरी रोज करतो. स्टंट बाजी माईक मध्ये बोलते. आखे जाधव आहे माहिती का? आपला आखे पण नाही का तिकडे बाईक. आपला आखे तिकडं, आमचा आखे जाधव तिकडे बाईक दिसन तो सोडणारच नाही. आता आम्ही त्या दुकानातून शाल आणि धोती घेतलेली, कारण माझी कसं आता बॉडी खूप उतरलेली आहे, तर मला असं डेअरी बिरी फॅट बीट घेऊन उतरायचं नव्हतं पाण्यात, म्हणून शॉल बिल आता प्रॉपर 1 नंबर असा घेऊन पाण्यात उतरूया. आणि ब्लॉग कंटिन्यू करा. ह्या ब्लॉगमध्ये आपण चाललो आता वाराणसीला. स्नान झाल्याच्या नंतर डायरेक्ट वाराणसीला जाऊया. वाराणसी उद्या प्रयत्न करू तुम्हाला दिवसा दाखवायची, कारण मागच्या वर्षी तर मी आलो होतो वाराणसीला, तर या वर्षी मी परत एकदा कुंभमेळ्याच्या निमित्ताने परत एकदा आलेलो आहे. मी पण आले. हा ना? कसं डोकं होतंय. चालू केलं. फायनली आम्ही आता स्नान करायचा. लुंगी तर घालून आम्ही चाललोय आतमध्ये, फक्त ती सुटली नाही पाहिजे, कारण घालता येत नाही ना लुंगी आपल्याला. नाही तर पाणी डुबकी मारायची लुंगी ती सगळं असं डायरेक्ट त्याला गोळा गोळा करून गरम गरम पाणी येतं. इकडे कडला आहे ना, कडला थंड पाणी, इकडे गरम पाणी लागू राहिली. लय बेकार थंड. तर आता हे आम्ही आमच्या जवळच्या सगळ्या लोकांसाठी हे 5-5 लिटरचे 5 बॉटल घेतलेले आहे करून आम्ही आता बाहेर आलेलो आहे. आणि आता इथून आम्ही चाललोय काशीला, काशी विश्वनाथच्या मंदिरात दर्शन घ्यायला, कारण इथून खूप जवळ आहे. मग आमचा असं विचार झाला की जवळ आहे तर लगेच जाऊन येऊ. 100-1 किलोमीटर आहे. आता इथून परत तीच प्रोसेस आहे, एक बाईक्स धरायची, 2-3 बाईकवाले धरायचे आणि त्याच्यासोबत तिकडं जायचं. खूप लांबून आम्ही चालत आलेलो आहे. आणि बाकीचं तुम्हाला कुंभमेळ्याची तर हिस्ट्री माहीतच असेल. खूप जणांच्या व्हिडिओमध्ये, न्यूजमध्ये आम्ही खूप लेट आलो आहे, ह्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना कळलेलंच आहे. म्हणून मी त्या गोष्टी जास्त नाही का एक्सप्लेन करत नाही बसलो. जरी पाहिजे नसेल तुम्हाला तर मी त्याच्यावरती एखादी स्पेशल पोस्ट टाकन आपल्या ब्रॉडकास्टच्या चॅनलवरती, इन्स्टाच्या. तर हेच सांगायचं होतं. आणि मी आता मला इथं आल्याच्यानंतर एक गोष्ट कळली की इथं खूप वेगवेगळ्या पद्धतीचे बिझनेस केलेत लोकांनी, खूप वेगवेगळ्या पद्धतीचे. म्हणजे आता तुम्हाला सांगतो, उदाहरणार्थ इथं आंघोळ करायला जाताना आपण बॅग नाही का, बॅग आपण खाली ठेवतो, तर बॅग ठेवण्यासाठी बघा हे असं कागद दिसतं का, हे असे कागद पण विकायचे बिझनेस केलेत लोकांनी. आता ते एक कागद काहीतरी 50-100 रुपयाला विकतात. आता ज्या बॉटल मी तुम्हाला दाखवल्या ती एक रिकामी बॉटल 100 रुपयाची, आणि अशा 5 बॉटल 500 रुपयाच्या त्या भरून आणायच्या. म्हणजे आपल्या जवळच्या लोकांना आपण भरून घेऊन जातो. ऋषाला जे दिसन ते खायचं बरं का. स्टीलचे भांडत काहीतरी दिसलं इथं, स्टीलचे भांडे पत्र. अरे यार क्या भाई साहब, क्या मिलता है यहाँ पे? चोरी हो सकता है क्या? हमको चोरी करना है. हाँ क्या है? गुलाब जामुन, सिर्फ गुलाब जामुन. दे दो गुलाब जामुन दो. इस पकौड़े को एक पकौड़ा दे दो. नाद लागला रे तुझा, नाद लागला, संग तुझा नांदता नाही तू घावला. नाद लागला रे तुझा, नाद लागला, संग तुझा